नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 65वा भाग. आपण मागच्या वेळेला 16व्या दशकातल्या 10व्या समासाला सुरुवात केली होती. तो समाज आता पुढे चालू आहे. उपासनेचा मोठा आश्रय हो, उपासने विन निराश्रय हो. उपासनेचा मोठा आश्रय हो, उपासविन निराश्रय हो. उदंड केले तरी तो जया प्राप्त नाही. उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थांची नाही पाठी, तयास भलताच कुटी. या कारणे उठाउठी भजन करावे. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास. दास म्हणे हा विश्वास, धरिला पाहिजे. आत्म्याशिवाय कोणी प्राणी मात्र जिवंत राहू शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व संपले की देहाला मरणच येते. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या सभोवताली पाहिले तर हे दिसते, परंतु त्या दिसण्यावरून आपण योग्य तो बोध घेऊन आत्म्याच्या महत्त्वाचा विचारच करत नाही. म्हणून विवेकपूर्ण विचार करून हे आत्म्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे असे सांगितल्यावर समर्थ समजण्याची क्रियासुद्धा आत्म्याशिवाय शक्य होणार नाही हे स्पष्ट करताना म्हणतात, समजणे जे विवेकाचे तेही आत्म्याविण काचे. कोणी एके जगदीशाचे भजन करावे. आत्मा असल्यामुळेच विवेकवृत्ती होणे, त्याचा उपयोग करून समजून घेणे या गोष्टी घडू शकतात. म्हणजेच देहामध्ये आत्मा आहे म्हणूनच तोच करता करीत आहे हे समजते, असा गमतीचा भास निराश आहे. ही जाणीव प्रगत होण्यासाठी प्रत्येकाने जगदीशाची उपासना करावी असेही समर्थ सांगतात. ही उपासना प्रगट झाली म्हणजेच आत्मा आहे ही जाणीव अंतर्यामी स्थिर झाली म्हणजेच आत्म्याचे हे कर्तेपण लक्षात येऊ शकते व त्यासाठी परमेश्वराच्या कृपेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पवित्र अशा गंगेच्या पाण्यात उभे राहून आणि ओंजळीत त्याच गंगामाईचे पाणी घेऊन त्याचा अर्घ्य गंगामाईला देणे अशासारखाच हा आत्म्याने आत्मा जाणण्याचा प्रकार आहे. उपासनेच्या योगाने होणारी आपल्यामध्ये असा सर्वंकष आत्मा ही जाणीव माणसाला मोठा आश्रय म्हणजे धीर देणारी, आधार देणारी असते. त्या जाणीवेच्या अभावामुळे आत्मशक्ती विकल होऊन माणसाचा सर्वच कार्यातील आधार सुटून त्याची निराधार व केविलवाणी अवस्था होते. अशा अवस्थेमध्ये त्या उपासनीन माणसाने कितीही खटपट केली, कशीही धडपड केली तरी त्याला यश प्राप्त होणार नाही. दासबोधातील ही ओळी खूपच प्रसिद्ध आहे. प्रपंचाचे कोणतेही क्षेत्र असो, मग ते शिक्षण असो, समाजकारण असो किंवा क्रीडा असो, उपासनेशिवाय अंगीकृत कार्यात यश मिळू शकत नाही. परमार्थ मार्गात तर उपासना हाच पाय असल्याने उपासना नसेल तर परमार्थात प्रगती होणे केवळ अशक्यच आहे. उपासनेचे असे अद्वितीय महत्त्व असल्याने ती करण्याबद्दल समर्थांचा विशेष आग्रह आहे. समर्थाने म्हटलेलं आहे, सुरुवातीला आपण जी ओळ बघितली, उपासनेचा मोठा आश्रय हो, उपासनेविण निराश्रय हो. उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासना नसेल तर कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार नाही. आपल्या जीवनात सुद्धा आपण पाहतो की एखाद्या समर्थ व खंबीर व्यक्तीचा पाठिंबा नसेल अशा माणसाला कोणीही अन्याय करू शकतो. पण तेच जर तो अमुक मंत्र्याचा, आमदाराचा, नगरसेवकाचा इतकेच काय पण अधिकाऱ्याचा अगर एखाद्या पैलवानाचा खास माणूस आहे समजले की कोणीही त्याच्या वाटेला जात नाही. याचप्रमाणे ज्याचा पाठीराखा अंतरात्मा आहे त्याला विलक्षण धैर्य प्राप्त होते. अंतरात्मा उपासनेमुळे जागृत होतो आणि उपासना भगवत कृपेने साध्य होते. म्हणूनच प्रत्येकाने क्षणी वाया न दवडता भगवंताचे भजन करावे. या समासाचा आणि या दशकाचाही समारोप करताना समर्थ म्हणतात की भजन, साधन आणि अभ्यास, भजन, साधन आणि अभ्यास हे तिन्ही मार्ग एकत्र चालले की भगवंत प्राप्तीचा मार्ग सुकर होऊन परमार्थ साध्य होतो. आपण आता 17व्या दशकाला सुरुवात करतोय. 17व्या दशकातील पहिला समास. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिले जीवेश्वरे. सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिले जीवेश्वरे. नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणसी. परब्रह्म निश्चल असून त्यात झालेल्या चंचळामुळे अंतरात्मा घडतो. अंतरात्मा सर्वश्रेष्ठ असल्याने, सर्व जगाचा पालक, मालक आणि स्वामी असल्याने त्याला सार्थपणे जगदीश्वर म्हणून ओळखले जाते. हा दिसणारा विश्वाचा आवाढव्य पसारा एवढेच नव्हे तर स्वर्गलोक व पाताळ हा विस्तारही त्याच्यापासूनच झालेला आहे. अशा या अंतरात्म्याला क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ,
शुद्ध सत्व, महत्त्व अशाही नावाने ओळखले जाते. याची योग्य परीक्षा करून ओळख करून घेणारा साधू म्हणून घेण्यास प्राप्त असतो. अशा साधूच्या मनामध्ये अंतरात्म्याचे जाण सदैव जागृत असल्याने सर्वांकडे पाहताना तो त्यांचे बाह्य रूप न बघता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे दृष्टी ठेवून असतो. एखाद्या देवळामध्ये जशी देवाची प्रतिष्ठापना केलेली असते त्याचप्रमाणे देहरूपी देवळात आत्मारूपी देव वस्ती करतो. त्याची आराधना केली नाही तर तो देह सोडून निघून जाईल व देह संपून जाईल या भीतीने सर्व जीव त्याला भजत असतात. त्याला जे हवे ते देऊन लोक त्याची लहर सांभाळतात. त्यात कोठे उणेपणा आला तर आत्मा रागावेल ही भीतीसुद्धा त्याच्यामागे असते. पंचेंद्रियांचे भोगाचा नैवेद्य त्याला दिला जातो. यामध्ये विक्षेप आला तर सर्व वैभव सोडून आत्मा निघून जातो. तो जाताना कळत नाही, मात्र गेल्यावर समजतो, कारण देवाची करणी देवाशिवाय कोणाला कळणार बरे. देवाचे दर्शन घ्यावायचे तर देवळात जावे लागते, कारण देव तेथेच नांदत असतो. आत्म्याच्या बाबतीत असा विचार केल्यावर तो जेथे राहतो ते शरीर हेच त्याचे देऊळ होय. अंतरात्मा प्रत्येकामध्ये असल्यामुळे प्रत्येक जीवमात्राचे शरीर म्हणजे त्याचे देऊळ असल्याने आत्म्याची असंख्य देवळे आहेत. त्यामध्ये जीवेश्वर असा आत्मा राहत असतो. या असंख्य शरीरांचे अनंत वेगवेगळे प्रकार आहेत. किडा, मुंगी, माणूस, हत्ती हे सर्व वेगळे जीव व त्यांचे अनेक प्रकार असले तरी त्यामध्ये राहणारा अंतरात्मा मात्र एकच आहे. आजपर्यंत झालेले मत्स्य, कूर्म, वराह असे सर्व अवतार आणि सामान्य प्राणी यांच्यात खूप फरक दिसला तरी या सर्वांच्या मधील अंतरात्मा मात्र एकच आहे. अशा काही देवालयरूपी देहामध्ये सर्व सुखांची लयलूट होऊन त्या सुखांना समुद्राप्रमाणे भरती आलेली दिसते, परंतु ती भरती, ती लयलूट क्षणभंगूर असते, कारण मुळामध्ये देह हाच नाशवंत असतो. दृश्याकडे पाठ फिरवली आणि दृष्टी अंतरात्म्याकडे वळवली की सर्व जीवांच्यात भेद नसून सर्वांमध्ये बसणारा आत्मा एकच असल्याने अभेद तत्वाचा प्रत्यय येतो. मात्र तीच वर जाणारी दृष्टी खाली शरीराकडे वळवली की सर्वत्र भेद आहेत असे वाटू लागते. अंतर्मुख दृष्टीने अभेद समजतो तर बहिर्मुख दृष्टीला भेदप्रचिती भासते. अंतर्मुखता ही ऊर्ध्व म्हणजे उच्चतेकडे वर जाणारी तर बहिर्मुखता ही अधोगतीकडे जाणारी असते. हा उंच नीचतेचा खेळ जीवनात सर्वत्र आणि सदैव चालताना दिसतो. अंतरात्मा सगळ्यांचे मूळ असला तरी तो दिसत नाही, भासत नाही आणि एके ठिकाणी स्वस्थ न आता सर्वत्र संचार करीत असतो. असा हा अंतरात्मा परमात्म्याचाच अंश असल्याने त्याची थोरवी आगाल असून ती जाणणे अशक्य आहे. समर्थ म्हणतात की परमात्म्याची लीला तो सर्वोत्तम परमात्मा जाणू शकतो आणि ज्याच्यावर त्याची कृपा होईल तो सुद्धा ती थोडीफार समजू शकतो. तो समाज पुढे चालू आहे. जे सत्कीर्तीचे पुरुष, धर्मस्थापनेचा हव्यास ते परमेश्वराचे अंश. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्य तयांची संगती, श्रवण मात्रे पावन गती प्राणी मात्र. सत्संग आणि सच्छास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेच वसे. आयुष्यात खरे शाश्वत असे नित्य काय आहे आणि नाशवंत असे अनित्य काय आहे याचा विवेकाने विचार करून निर्णय घेणे आणि नंतर त्याप्रमाणे नित्याची कास धरून वागणे यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. तसे न करता क्षणिक सुखाच्या हव्यासाने अनित्य वस्तूंची जमवाजमव करण्यात जीवन खर्च केले तर मनुष्य जन्म मिळून सुद्धा तो वाया घालवल्यासारखेच आहे. नित्यानित्य विवेक करून तसे वर्तन ठेवणाऱ्याने आयुष्य, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो यशस्वी होऊ शकतो. असा मनुष्य उत्तम रीतीने आणि सुखासमाधानाने प्रपंच करतो, मात्र त्या सुखांची लालसा ठेवत नाही. उलट जे असेल त्यातच त्याची वृत्ती संतोषाची आणि समाधानाची राहते. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की समाधान हे कुठं बाहेरून आपल्याला आणायचं नसतं, समाधान आपल्या अंतरातच आहे, ते आपण जागृत करावं लागतं. कुणाकडे काही मागण्याची इच्छा झाली नाही, गरज भासली नाही म्हणजे आपण समाधानीच आहोत. प्रपंचामध्ये ज्यांच्याशी संबंध येतो त्या सर्वाबद्दलची कर्तव्य तो उत्तमरीत्या पार पाडतो, मात्र कोणत्याही तऱ्हेची अपेक्षा इतरांच्याकडून ठेवत नाही. प्रपंच करीत असताना तो शाश्वत परब्रह्माची विविध साधन मार्गाने उपासना करीत राहून अंतिमुक्त होतो. अशा विवेकशील वागण्याने तो धन्य होऊन जातो. मनन आणि चिंतांची गोडी लागलेल्या ज्यांना समर्थ मननशील म्हणजे मननाची गोडी लागलेला असा तो मननशील
म्हणतात. भगवंत भक्तांच्या जवळ भगवंत सतत राहतो. पूर्व पुण्याई आणि या जन्मातील ज्ञान व वैराग्यपूर्ण भक्ती यामुळे त्यांना हे परमभाग्य लाभत असते. योगी पुरुष कसा असतो याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. सदैव भगवंताच्या सान्निध्यात राहण्याचा योग ज्याला घडतो तोच योगी पुरुष होय, आणि ज्याला सुयोग प्राप्त होत नाही तो वियोगीच समजला पाहिजे. मात्र भक्तीचा महिमा असा आगाध आहे की ती सतत केल्याने भगवंत कृपा होते आणि त्या भक्तीच्या योगामुळे वियोगीसुद्धा योगी बनू शकतो. अशा योगी पुरुषांची महती अशी असते की स्वतः सिद्धयोगी झाल्यावर ते स्वस्थ न बसता इतर प्रपंची लोकांना सुद्धा सन्मार्गाला लावण्यासाठी झटून परिश्रम करीत राहतात. त्यासाठी एकांत सोडून सामान्य लोकांच्यात येतात. कीर्तन, प्रवचन, कृपाप्रसाद, शिकवण अशा विविध मार्गांनी प्रपंची माणसांना विवेक, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची शिकवण देऊन ते शहाणे करीत राहतात. एखाद्या उत्तम पोहणाऱ्या माणसाने बुडत्याला आधार देऊन बुडू न देता वाचवावे, तसे हे साधू सामान्य लोकांना भवसागरात बुडू न देता पहिलं तीराला नेतात. अशा योगी पुरुषांना स्थूल सूक्ष्म पिंड ब्रह्मांड संबंध, वेद व शास्त्रे यांचे पूर्ण ज्ञान असून ते सदैव निरपेक्ष बुद्धीने ज्ञानदान करीत राहतात. असे योगी पुरुष दुर्मिळ असल्याने दैवानेच त्यांची संगती लाभते. ती सत्संगती त्यांचे विवरणाचे व उपदेशाचे श्रवण व त्यांच्या उत्तम गुणांचे अनुकरण यामुळे सामान्य माणूससुद्धा ज्ञानी होऊन उत्तम गतीला प्राप्त होऊ शकतो. अशा उत्तम साधूंना सर्वत्र सद्धर्माची स्थापना आणि प्रसार व्हावा अशी आंतरिक आणि तीव्र तळमळ असते. त्यांच्या ठायी असणारा सारासार विचार आणि नित्यानित्य विवेक यांच्या प्रसाराने संपूर्ण जगाचा उद्धार होत असतो. सर्वसंग परित्याग करणारे असे योगी साक्षात परमेश्वराचे अंश असतात असे सांगून या समासाची समाप्ती करताना समर्थ म्हणतात की ते साधू मीपणातून मुक्त होऊन स्वतः भगवंतरूप होऊनच चिरंजीव होतात. दशक 17वा समास दुसरा. शिवशक्ती निरूपण असं या समासाचं नाव आहे. या दुसऱ्या समास समर्थांनी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेले चैतन्य व त्यातून प्रकृती पुरुष व त्याचा विस्तार यांचे निरूपण करून या सर्व पसाऱ्यात अंशरूपाने वसणाऱ्या परब्रह्माचं विवरण केलेलं आहे. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अधोर्ध पाहता निवळ कळ येते. बीज फोडून आणले मना, तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येतील. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. ब्रह्म हे अंतराळी असणाऱ्या आकाशाप्रमाणे निर्मळ, निश्चल, निराकार आणि निर्विकार आहे. ते अविनाशी आणि शाश्वत असून सदैव आहेच असे अनादी आणि अनंत आहे. ते सनातन असल्याने सतत शांत आहे. अज्ञान नाही आणि ज्ञानही नाही असे ते परिपूर्ण, स्मरण नाही आणि विस्मरणही नाही असे ते निर्गुण, स्वावलंबी व स्वयंपूर्ण आहे. ब्रह्माच्या ठिकाणी सूर्य नाही, चंद्र नाही, अंधार नाही आणि प्रकाशसुद्धा नाही, कोणतीही उपाधी नाही असे ते निरुपाधिक आहे. त्या निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणी स्वतःच्या स्फुरणरूपी स्मरणाची जागृती झाली त्याला चैतन्य म्हणतात. आकाशामध्ये जसे मधूनच ढग येतात आणि नंतर निघूनही जातात, तशीच परब्रह्माच्या ठिकाणी ही मूळ माया उत्पन्न झाली. ती सुद्धा येणारी आणि जाणारी अशी अशाश्वत समजली पाहिजे. निर्गुण ब्रह्माच्या पोटी असे जे गुणविकार निर्माण होतात त्यांनाच अर्धनारी नटेश्वर किंवा षडगुणेश्वर असे म्हटले जाते. त्यामधूनच आदिशक्ती, शिवशक्ती, सर्वशक्ती अशा असंख्य व्यक्तींना निर्मिणाऱ्या शक्ती प्रत्ययास येतात. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण मूळ मायेतील शुद्ध सत्वामध्ये असतात व त्या शुद्ध सत्वालाच गुणक्षोभिणी असेही म्हटले जाते. मुळामध्ये व्यक्तस्वरूप नसताना मग शिवशक्ती म्हणजे पुरुष आणि प्रकृती कशा निर्माण होतात अशी शंका श्रोत्यांना येईल हे सांगून समर्थ त्या शंकेच्या निरसनाला प्रारंभ करतात. ब्रह्मांडाकडून पिंडाचा शोध घेतला किंवा उलट पिंडाकडून ब्रह्मांडाचा शोध घेतला तर हे गूढ उकलू शकते. हा प्रवास स्थूल विश्वाकडून सूक्ष्म जीवाकडे असा ऊर्ध्व दिशेला जाणारा किंवा पिंडाकडून ब्रह्मांडाकडे म्हणजे सूक्ष्मातून स्थूल व दृश्याकडे असा खालच्या दिशेने जाणारा असा दोन्ही प्रकाराने करता येईल.
मात्र तीक्ष्ण बुद्धी व विवेक विचाराने तो केला की या विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य समजावून घेता येईल. पिंड आणि ब्रह्मांडाचा संबंध स्पष्ट होण्यासाठी समर्थ बी आणि फळ यांचं सुरेख उदाहरण देतात. कोणतेही बी आपण फोडून प्रत्यक्ष पाहिले किंवा तशी नुसती कल्पना केली तरी त्यात आपल्याला फळ काही दिसत नाही. पण तेच बी पेरून उगवते व पुढे वाढले की ते झाडाला फळही लागलेले अनुभवास येतात. एखादे फळ फोडले तर त्याच्यात त्याच्या बिया दिसतात, मात्र बी फोडली तर त्यात फळ दिसत नाही. अगदी असाच पिंड आणि ब्रह्मांड यांचा परस्पर संबंध आहे. सूक्ष्म पिंडाचे अध्ययन केले तर त्यात स्थूल ब्रह्मांड प्रत्यक्ष दिसून येत नाही, पण तेच या अवाढव्य पसरलेल्या दृश्यमान स्थूल ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असलेला पिंड प्रत्यास येतो. समर्थ साधकांना या मार्गाने स्थूलाचा भेद करून सूक्ष्म आत्म्याकडे जाण्याची साधना करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. तो समाज पुढे चालू आहे. वीट नाही कंटाळा नाही इतुकी माया कोठेची नाही माते वेगळी. बाळकास वाढवी जन्मी हेतो नव्हे पुरुषाचेनी उपाधी वाढे जयेचेनी ते हे वनिता. वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही इतुकी माया कोठेची नाही माते वेगळी. नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायेने गोवू जाणे नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची. पुरुष हे शिवशक्तीमधील शिवाचे स्फुरण तर स्त्री ही त्यामधील शक्तीचे स्फुरण मानले जाते. स्त्री आणि पुरुष हा फरक देह झाल्यावर दिसत असला तरी तो जर मूळ वासनेत नसता तर कसा झाला असता. सर्व स्थूलाचे मूळ वासनेत असते, परंतु ते सूक्ष्म असल्याने दिसत नाही. मात्र जेव्हा ती सूक्ष्म वासना स्थूल स्वरूपातून प्रगट होते तेव्हा मात्र ती या दृश्य रूपातून प्रगट होते. या कारणामुळेच वरवर पाहणाऱ्याला दृश्य स्वरूपच दिसते व त्यामागे सूक्ष्म वासनाच असेल असे वाटतही नाही. ही सर्व सृष्टी परमेश्वराने आपल्या कल्पनेतून निर्माण केली आहे असे वेद आणि शास्त्राने सांगून ठेवलेले आहे. कल्पना दिसत नाही म्हणून केवळ तेवढ्यावरूनच हे सांगणे खोटे मानायचे कारण नाही. रोजच्या व्यवहारात सुद्धा अनेक गोष्टींचे मूळ आपल्याला दिसत नसले तरी ते खरे आहे समजते. तेव्हा परमार्थातील परमेश्वराने जी कल्पना केली तसतशी ती सृष्टी आकाराला आली हा विचार खोटा मानण्याचे कारण नाही. जीवाला येणाऱ्या प्रत्येक जन्माबरोबर जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये एक एक पडदा येत असतो. अनेक जन्मामुळे असे अनेक पडदेमध्ये आल्यामुळे हा सूक्ष्म विचार जीवाला गूढ व अगम्य वाटतो. परंतु अनेक गोष्टींमध्ये गूढत्व हा निसर्गाचा नियमच आहे हे जाणून घेतले पाहिजे. जगामध्ये असंख्य पुरुष व असंख्य स्त्रिया असून त्या प्रत्येकाचे देह व स्वभाव वेगवेगळे असले तरी त्यांच्या अंतराचा जीव मात्र एकच असतो. नवऱ्याचे नवरीवर तर नवरीचे नवऱ्यावर प्रेम असते. या भिन्न देह आकर्षणाचे कारण देह व त्यामुळे होणाऱ्या वासना यामध्ये असते. मात्र देहाचा संबंध सुटला की मूळ वासना एकच अभेद असते हे समजते. हे स्पष्ट करता समर्थ म्हणतात, वासना मुळीची अभेद देह संबंधे झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद गेला. सृष्टीच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवशक्तीमध्ये या नरनाराईच्या भेदाचे बीज असून त्यांचे वेगळ्याले देह आकाराला आले की हे स्पष्ट होत जाते. वासना आणि त्याच्या मुळाशी असलेले प्रेम याचे अनेक वेगवेगळे प्रकार असून ते एकाचे दुसऱ्याला समजणेही अवघड आहे. तरीही तीक्ष्ण बुद्धीने व दृष्टीने अभ्यास करून पाहिले तर त्याचे थोडेफार ज्ञान होऊ शकते. शिवशक्तीमधील शक्तीच्या स्फुरणातून स्त्री निर्माण होते आणि स्त्रीच्या अंगी वात्सल्य माया आणि प्रेम या भावना प्रकर्षाने वास करीत असल्याने संबंध व पसारा अशी उपाधी वाढवण्याकडे स्त्रियांचा कल असतो. जगामध्ये आपण पाहिले तर स्त्रियाच प्रेमाने पुरुषांना वश करून घेऊन प्रपंचाचे प्रेमात गुंतवून टाकतात. त्यांच्यामुळेच प्रपंचाचा पसारा व विस्तार वाढत राहून अनेक उपाधीमध्ये जनजीवन रंगत जाते. असे जाऊन समर्थ मातेच्या आघात प्रेमाचे गुणवर्णन करतात. कष्टाचा कंटाळा न करता आळस व वीट न मानता माता आपल्या अपत्यासाठी अनेक त्रास आनंदाने भोगून त्याला जन्म देते आणि वाढवते. पुरुष अपत्याला जन्म देऊ शकत नाही आणि त्याच्या आईसारखे संगोपन सुद्धा करू शकत नाही. आईची माया अशी आघात असते व त्या मायेसारखी माया आई आणि केवळ आईच करू शकते. अशा प्रकारे स्त्रीमधील मातृत्वाचा गौरव करून समर्थ मातृप्रेमाची महती सांगून साधकांना जोडून मातृवंदनेची शिकवणच देत आहेत. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढच्या भागामध्ये
हा 17व्या दशकातील दुसरा समाज पुढे चालू ठेवूया. नमस्कार.